मटन मध्ये शिमला कोण टाकते? तर हे बघा आता आपली देवी आईंची मांडणी झालेली आहे. लिची मँगो. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले 9:30 आणि आता मी चाललोय मार्केटमध्ये जाता जाता हा इंट्रो मी शूट करतोय. तर आज बघा गुरुवार आहे, तर लास्ट गुरुवारचा जर तुम्ही ब्लॉग बघितला नसणार ना तर नक्की एकदा चेकआउट करा, बघा ब्लॉग, खरंच तुम्हाला आवडेल. लास्टवाली गुरुवारमध्ये ना मी देवी आईला सजवली होती आणि एवढी अप्रतिम सजवली होती ना मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. देवी आईला मी सजवल्यानंतर जेव्हा मी स्वतःहून म्हणजे पूर्ण सजून झाली होती बघितलं ना, माझ्या डोळ्यांवरती विश्वास मला नव्हता बसत का मी देवी आईला सजवली, एवढी अप्रतिम सजवली होती. जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसणार गेल्या गुरुवारचा तर नक्की चेकआउट करा आणि बघून घ्या. तर आज आहे गुरुवार आणि आता मी चालू मार्केटमध्ये देवी आईसाठी सामान आणण्यासाठी, पूजासाठी जे जे सामान लागतोय. स्नेहा आता घरी आहे, आता स्नेहा रेडी होते, तोपर्यंत स्नेहाला सांगितलं का मी मार्केटमध्ये जाऊन येतो, देवी आईसाठी पूजेसाठी काय काय सामान लागतोय ते सर्व मी घेऊन येतोय. तर चला कंटिन्यू करा. आता आपण हार घेण्यासाठी आलोत, मस्तपैकी गुलाबाच्या पाकल्यांचा बनवा. तर आज खूप दिवस झाले आपण महाकाल बाबांना ना गुलाबाच्या पाकल्यांचा हार नाही लावला, म्हणून आज घेतला. कारण तुम्ही खूप वेळा व्हिडिओमध्ये बघितलं असणार, गुलाबाच्या पाकल्यांचा हार आपला फेवरेट आहे महाकाल बाबांसाठी. तर आज बरेच दिवसानंतर बनवून घेतोय, कारण गरमी होती ना मध्ये, तर ते राहत नव्हतं जास्त. बघा किती सुंदर आज कमल फुल भेटलेलं आहे, छान मस्त. देवी आई प्रसन्न होईल असं भेटलंय, छान. वेणी घेतली, एक वेणी पण घेऊया, गाजरा पण द्या. थँक्यू. फल पण घेतलेले आहेत, सर्व घेतलेलं आहे. तर आता चला जाऊया आपण घरी पूजा करायला. आता आपण घरी आलोत आणि स्नेहा आता रांगोळी काढते, मी आतमधून शूट करतोय. हा, आणि लिची आणि मँगो बघा कसे फ्राऊट्स खातात. त्यांचा सकाळचा टायमिंग आहे ना, सकाळी आम्ही असे मिक्स फ्राऊट्स देतो, जसं दादानी सांगितलंय तसं आहे. बघा किती मस्त खातात आता बसून. इकडचा आहे ना हा मँगो आहे आणि ही लिची आहे. आणि जर हे बर्ड्स तुम्हाला हवे असतील ना, असे म्हणजे विकत घ्यायचे असतील ना, एक्झॉटिक बर्ड्स, बाहेरच्या कंट्री मधले बर्ड्स आहेत, याला सनकॉनियर बोलतात आणि अमेरिकन पॅरेट आहेत, साऊथ अमेरिकन ना. तर तुम्ही इंटरेस्टेड असणार तर स्क्रीनवरती आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतोय, तुम्ही दादांशी कॉन्टॅक्ट करून डायरेक्टली घेऊ शकता त्यांच्याजवळ ना. हा झाली. हा काय होतं सांगू. गिफ्ट दिलेला. अच्छा, हा त्याच्यामध्ये हे बनवू शकते ना तू अलग अलग, किती छान होते ना, पण मस्त आहेत ना सर्व. ब्रेसलेट बनवलं बघा त्याच्यातून. फ्रेंड्सचे नाव आहे बस. अच्छा, खूप छान बनवले. हा पण एक लिचू दादागिरी दाखवते. तर हे बघा आता आपली देवी आईंची मांडणी झालेली आहे, खूप सुंदर असा लुक आलाय ना. बघा किती छान अप्रतिम दिसतंय एकवीर आई ना. हो, आणि आता मला पोथी वाचायची, पण सर्वात आधी आपण सानूला रेडी करूया, त्याच्यानंतर मग पोथी वाचून घेणार. चल मग मी सानूला पण स्कूल मधनं सोडून येतो ना. चालेल. मी स्नेहा आता सानूला रेडी करते, स्कूल मध्ये जायचं टायमिंग झालंय, 12:30चं स्कूल आहे, 10 मिनिटं बाकी आहेत. छान आहे. कोणाचं नाव. सानवी. सानूला संपायलाच नको ना. अच्छा, तिथून ओपन करायचं का. ओके, तर चल आता पटापट रेडी हो, मी तुला स्कूल मध्ये सोडून येते. आता स्कूल साठी रेडी झाली, चल मी सोडून येते. हा, क्रीम लावलेलं फर्स्ट. अच्छा, हँड क्रीम लावलीस का. सजायचं मग लेग पण आली.
आत्याने दिला होता. ओके ओके हा चल. तर आता मी घरी आलोय आणि स्नेहाची आता पोती वाचून झाली ना. आणि हे बघा एकविरा आई बघा किती मस्तपैकी सजवली स्नेहाने. खूप छान ना. अप्रतिम. कशी वाटते आपली एकविरा आहे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. चला तुम्हाला आता लिची आणि मँगो दाखवतो. लिची आणि मँगो पण बघा कसे बसलेत दोघे जण. लिची मँगो. लिची या साईडची आहे आणि त्या साईडला आहे ना मागे तो मँगो आहे. आता एकदम शांत बसले ना. काल एवढी भांडत लिची बापरे रात्री अटॅक करत होती मग त्या दोघांना वेगवेगळं झोपवलं तेव्हा गप बसली. पण आता एक फायदा झाला मँगोला आणून. काय झालं माहितीये का आता लिची खायला लागली आणि शांत राहिली. खाते ती फक्त काजू जास्त खायची. आम्ही स्प्राउट देतो ते अजिबात नाही. तिला काजूच हवाय दिवसभर. पण आता तिने जे मँगोनी खाले ते खाले. बघते बघा कशी. लिचू उपास आहे ना मग आज काय आपल्या ना. आता मी काय करणार आहे आपल्यासाठी ना बादामचा मिल्क बनव म्हणजे बादाम दूध बनवते. कारण आता जेव्हापासून कमेंट आली की गुरुवारची उपवास नाही चालत साबुदाणा तर मी बंदच केलेला आहे. बघा लास्ट टाइम पण नव्हता खाला आपण फ्रुट्स खाल्लेले. तर आता आपण बनवूया बादाम दूध आणि संध्याकाळी मग काहीतरी मस्त बनवूया. ओके चालेल. कोण आहे हा. युवक दादा आहे हा. तर आता आम्ही युवक दादाची व्हिडिओ बघतोय. आणि स्नेहा काय बनवलंय. आपण बनवलेला आहे बादाम दूध. बादाम दूध बनवलंय. काहीतरी डिफरंट आहे. तुम्ही मला पिऊन सांगा की काय. ओके ओके. गरम आहे. गरम आहे तर असंच तर पिये. थंड पण पिऊ शकतात गरम पण. याच्यामध्ये बदाम आहे अजून काय दूध आहे. अजून ते आपला काश्मीर वरन आपण आणतो त्याला काय बोलतात. केसर केसर आहे. अजून काय बिस्किट आहे. उपास आहे. बिस्किट काय आहे मग. काय आहे मग. खजूर टाकलाय. खजूर. तो वाला कोणता अजवा खजूर गोड लागणार. हा बरोबर मस्त. साखर टाकला. या सर्वांनी बदाम मिल्क शेक पियाला मिल्कशेक आणि सोबत दादांची व्हिडिओ एन्जॉय करतोय युवक दादांची. दादा आता पहिले सारखे व्हिडिओ स्टार्ट झाले ना दादांचे. जुने टाईप मस्त वाटतं. आणि लिची आणि मँगो बघा कशी खेळतात. अरे वा यांची झाली फ्रेंडशिप वाटतं. पॉटी केली का. कशी पॉटी केली आहे. लिचू मँगो. ही लिचू आहे तिकडचा मँगो आहे. लिचू मँगो. काय काय करते हा. लिचू लिचू मँगो मँगो. आता जेव्हापासून म्हणजे मँगो आलाय कालपासून ना तर एकदम शांत बसले ना तर लिचू. आता जास्त ओरडत नाही काय नाही तर किती ओरडायची सारखी घ्यायला सांगायची. पण आता एकदम शांत राहतात दोघे पण. एकदा पण नाही आली किचन मध्ये ना. स्नेहाने मस्तपैकी बाल्कनी पण वॉश करून घेतली. आता लादी बसते का. आपण बिझी असतो मग लक्ष नाही राहत ना. ऑलराऊंडर स्नेहा. चला आता डायरेक्ट संध्याकाळीच आता आपण रेसिपी दाखवायची ना. तू चालली ट्युशनला. चल ये हा. तर आता सानू गेली ट्युशनला आणि स्नेहा इथे आता जेवण बनवते नैवेद्यासाठी. सात्विक जेवण. सात्विकच म्हणतात. कांदा लसूण नसल्यावरती सात्विक चालू. आणि बघा इथे मटर बॉईल करत ठेवलेली आहे. मग टोटल आज काय काय बनवणार जेवायला. आज मटर पनीर करणार आहे. मटर पुलाव करणार आहे प्लेन वाला. आणि चपाती तुम्ही बोले पुरी नको चपाती वैसे चपाती करूया. आणि काय करणार आहे मी हलवा करणार आहे बादामचा. बादामचा हलवा. आज एकदम बोलता ना राजा महाराजांसारखं आज जेवण. पहिल्यांदा करणार. सात्विक जेवण ना. सात्विक ते आपल्या गुरुवारचं तसंच असते. पण कधी कधी तुम्हाला बघा ते स्प्राउट्स बनवलेलं मी मध्ये ते तुम्हाला ते आवडलं नाही कारण कांदा आणि लसूण नव्हता. अच्छा. कधी कधी नाही ते म्हणून या असे रेसिपी केले ना की ते बरोबर टेस्टी लागतात. साधा नेहमीच केलं तुम्हाला वेगळंच लागेल. तर स्नेहाने आज नवीन साडी वेअर केली. काकीने दिलेली. मला कलर थोडासा हे वाटते ना पण नाही पण छान वाटते मस्त वाटते. तर साईडला कुठेतरी पूजा आहे बिल्डिंग मध्ये तर त्याचं आमंत्रण माझं पण घरातली पूजा आहे तर मी कसं जाणार ना सोडून. असं आहे जर चौथा गुरुवार असता तर आपण मी विचार केला असता. पण आता घरात पण देवी आई आहे मग सोडून कसं जाणार. आणि जेवायला बोलतात तर आता उपास बोलल्यावरती याच्यासाठी चपातीसाठी का पुरीसाठी. तुम्ही चपाती बोलतात ना. हा चपाती बनव कारण स्नेहा चपाती एवढी भारी बनवते ना
वा शपथ. मी माहितीये ना तुला सांगायचो कामावरती जायचो तेव्हा पहिले शरद म्हणून, शरदला लय आवडायचं बोलायचं का मऊ मऊ निसत्या पोली सारख्या चपात्या असतात बोलतात. प्रत्येकाची अलग रेसिपी असते. हाताचा पण एक असते ना, कारण मी एक सांगते, आपण एक व्हिडिओ म्हणजे जेव्हा पण आपण काही करतोय किंवा आपण ऑर्डर घेतोय, जेव्हा रिव्ह्यू येतात ना मन एकदम खुश होते की खरंच मी इतकं भारी जेवण बनवते का. कधी नाही आहे ना मग. आणि कसं आहे माहितीये का, आम्ही जेव्हा पण जेवणाची ऑर्डर घेतो ना, तर आमचं कसं असतं माहितीये का, कोण डिसअपॉइंट नाही झालं पाहिजे. तर म्हणजे स्नेहाना जेव्हा ऑर्डर रेडी करते बरोबर, ऑर्डर रेडी केल्यावरती समोरचा माणसाचा कधी रिव्ह्यू येतोय, जो आपल्याकडनं युट्यूब फॅमिली आपली ऑर्डर करते, तेव्हा तोपर्यंत स्नेहाच्या मनामध्ये एकच धावतो की कसा झाला असेल, त्यांना आवडलं असेल की नाही. हिला सांगून थकतोय का तू आता 1 वर्ष जास्त व्हायला आलंय का आपल्या जवळ युट्यूब फॅमिली आपल्याकडे जेवण आवडते, आजपर्यंत कोणच डिसअपॉइंट नाही झालं. तर हे कशाला कधीच नाही झाला. टेस्ट आणि फ्रेशनेस आपण जो देतोय आणि टेस्ट क्वांटिटी पण देतो. क्वांटिटी मग टेस्ट आणि फ्रेशनेस बोलते ना मी, ते जे गोष्टी आहेत आणि टेस्ट. आणि मी स्वतः पण आता बोलते की जेव्हा पण आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो कधी कधी ना टेस्टलेस असते, म्हणजे अजिबात टेस्ट नाही, ग्रेव्हीला टेस्ट नसते. आताच आपण तरी पण गेल्या महिन्यात 1-2 वेळेला गेलो होतो ना जेवायला. मटन मध्ये शिमला गुण टाकतोय का, पण चांगल्या हॉटेलमध्ये गेलो होतो. मेन कसं टेस्ट मिळाली पाहिजे, दुसरं काय नाही. टेस्ट असेल ना आपल्याला सॅटिस्फाय होतो आपण. मग उलट कसं आहे ना, जे स्ट्रीट वरती जे असतात बघा, तुम्ही तिथे कधीतरी खातात, त्यांच्या टेस्ट असते खरंच. घरगुती टेस्ट बोलतात ना, ते जरी तुम्ही खाली ना तर ते टेस्ट पण लागेल ना. अदरवाईज हॉटेलमध्ये कुठेच नॉनव्हेजला कोणच नाही. सी फूड मध्ये एकदा टेस्ट असते. एक आपण दादाच्या इथे गेलो होतो, व्हिडिओ बनवला तो कसला भारी ना कल्याणचा. आता नाव पण नाही आठवत दादांचा, कल्याणचे दादा आहेत, CW म्हणून कमेंट असते दादांची, वायफळे काहीतरी नाव आहे ना. हा. तर त्यांच्या सारखं आजचं जेवण आजपर्यंत आम्हाला कोणाचंच नाही मिळालं. वाटलं का हे सर्व झाल्यावरती आपण बदामच्या हलवीची रेसिपी दाखवणार, पण स्नेहा बोलते आताच करूया, म्हणजे एक सोबत सर्व टायमिंग मध्ये सगळं झालं पाहिजे, नाही तर याच्यासाठी थांबा, त्यासाठी त्याने चालेल. ओके. बघा आता 100 ग्राम बदाम मी रात्रीच भिजवत ठेवलेले, मस्त असं फुगलेले आहेत. तर आपण 5 मिनिटं मस्त असं बॉईल करून घेणार आहोत. किती 100 ग्राम घेतलेत का? 100 ग्राम पूर्ण. ओके. कारण पॅकेटवालेच घेतलेले मी डायरेक्ट 100 ग्राम. फक्त आता बॉईल करायचं आहे का? हो, 5 मिनिटं आपल्याला बॉईल करून घ्यायचे. तर इथे बदाम मस्तपैकी बॉईल होतात, तोपर्यंत स्नेहा बघा इथे मॅश करून करते, थंड लवकर होईल. सात्विक जेवण. मस्तपैकी बदाम पण आहेत बघा त्याच्यामध्ये. बदाम नाही, काजू आहे. आय एम सॉरी, काजू आहेत, काजू. तर हे बघा चांगल्या प्रकारे 5 मिनिटं बॉईल करून घेतलेले आहेत. आता आपण थंड होऊन देऊया. तर हे बघा आता स्नेहा काय करते, जेवढे पण आता बदाम थंड झालेत ना त्यांचे सर्वांचे साल काढते. हे बघा एका याच्यामध्ये ठेवते काढून. सर्व बदामचे साल काढून घेतलेले आहेत आणि आता ग्राइंड करून घ्यायचे आपल्याला. बघा अशा प्रकारे इथे आपण बदामचा पेस्ट करून घेतलाय. पेस्ट का ग्राइंड केलाय, म्हणजे पेस्ट, पाणी अजिबात टाकलेलं नाही, मी दाखवते. तर हे बघा अशा प्रकारे ग्राइंड करून घेतलंय स्नेहाने बदामचं. तर सर्वात पहिले कढाई ठेवली गॅसवरती आणि बघा कढाई गरम झाल्यावरती साजूक तूप टाकलेलं आहे, जेवढा आपल्याला बदाम हलवासाठी हवाय तेवढा. आणि या साईडला तोपर्यंत बघा साखरेचं पाणी बनवते, पाणी घेतलंय आणि 3 चम्मच साखर टाकली ना. आणि हा वरती काय तरंगते तो केसर टाकलेलं आहे. लवकर तोंडातून माझे नावच नाहीत केसरचं. आणि साजूक तूप गरम झाल्यावरती पीठ टाकलंय, आटा गव्हाचा पीठ 3 चम्मच टाकलेला आहे. मस्तपैकी आता काय करून घ्यायचंय, भाजून घ्यायचंय. तर हे बघा आता मस्तपैकी चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे साजूक तूप मध्ये गव्हाचा पीठ. आता काय करणार स्नेहा, बदाम जे तुम्ही बघताय मस्तपैकी आपण ग्राइंड करून घेतलेले ते आता टाकते. आता मस्त मिक्स करूया आपण. मी आज ना पहिल्यांदा बदामचा हलवा खाणार आहे. हो, मी तर 2 ते 3 वेळा खाल्लेला आहे. मस्त 2-3 वेळा खाल्लेला आहे का? छान लागतं.
पूर्ण आता हे करायचंय का पूर्ण आपल्याला? आता जो पण बघा तूप जे आपण टाकलं तो सुटला पाहिजे. अच्छा, तो पण असं परतायचा. आता मटर पनीर पण होते बघा. हे बघा मस्त कसुरी मेथी टाकली. आता पाणी ऍड करूया. बघा आता जे आपण तूप टाकलेलं तो आता थोडं थोडं सेपरेट तुम्हाला इथे दिसत असेल. हे बघा ना, दिसते ना? सुटलाय. तर आता काय करायचं? तर आपण जे साखरेचं पाणी बनवलं ते ऍड करूया. सेम रवा सारखा दिसते बघा. राहिलेलं आता पाणी टाकलंय थोडं आणखीन. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आता काय करायचं? पूर्ण म्हणजे हे करायचं का? जसं आपण शिरा कसा करतो तसं. हा, पूर्ण सुकून घ्यायचं. तर आता तुम्ही बघू शकता आपला बदामचा हलवा एकदम ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त 2 ते 3 मिनिटं अजून भाजून घेऊया. बघा पुन्हा तूप साईडला पुन्हा सुटलाय ना. थोडा टाइम लागतोय. कमीत कमी अर्धा तास झालाय ना आपल्याला एक प्रोसेस करतात. बघा मँगोला बघताय तुम्ही आता किती कलर भारी आहे बघा. आणि तुम्ही बघितलं असणार इथे आम्ही टेप लावलेली आहे. कारण कसं आहे, मँगो आता नवीन आहे आपल्या घरामध्ये, तर फॅन पण चालू असते, तर पटकन उडून ऍक्सिडेंट नाही झाला पाहिजे ना स्नेहा, म्हणून आम्ही टेप लावलेली आहे. मग थोड्या दिवसानंतर त्याची टेप पण काढणार. जशी लिची बघताय तुम्ही. हे बघा लिची बघा. काय काय एक लिची लिची लिची. आता तो येते. आता लिची आली बघा. आता बोलते मला घ्या. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. लिची लिची मँगो मँगो. रिंग सोडतच नाही. मँगो मँगो मँगो. जा जा केला आता. अरे रिंग सोड. तर हे बघा आता स्नेहाने नैवेद्य तयार केलेलं आहे. तर चला आता देवी आईला आपण नैवेद्य दाखवूया. जय श्री महाकाल. आम्ही जेवण वगैरे घेतलेलं आहे. पूजा वगैरे झालेली आहे. पोथी पण वाचून झालेली आहे. तर या सर्वांनी जेवायला. काय करते ह्याच्याने चढते आणि असं पाय मारते. तर बघा आज स्नेहाने काय भारी जेवण बनवलेलं आहे. पूजेचं जेवण बनवलेलं आहे. सात्विक जेवण ना. तर इथे तुम्ही चपाती बघताय. इथे मटर पुलाव आहे. इथे मटर पनीर आहे. आणि इथे बदामचा हलवा. तर चला या आता सर्वांनी जेवायला. बदाम हलवा आपण एकदा ट्राय करूया, टेस्ट करूया, ट्राय करूया. जसं तुम्हाला वाटतं तसं बोलायचं. या. अप्रतिम. पहिल्यांदा का तुम्ही? किती मस्त झालंय. तर पनीर एवढा भारी झालंय. मटर पनीर काय सांगू तुम्हाला, एकदम अप्रतिम. वाटते का कांदा लसूण टाकले म्हणून. ना टेस्टी लागते ना एकदम. आज किती टेस्टी लागतं. स्नेहाने जो बदामचा हलवा बनवलाय एवढा भारी बनवलाय ना, नक्की तुम्ही ट्राय करा. पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे. लास्ट गुरुवारीला यूज करू शकता, म्हणजे बनवू शकता तुम्ही. हा. तर आता मी जेवायला घेतलेलं आहे. मस्त आता जेवण घेतो. आणि एकविरा आई आपली आज कशी वाटली तुम्हाला सर्वांना नक्की कमेंट करून सांगा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल. तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तो पर्यंत बाय.